आजचा टॉपिक सायलेंटली तुमच्या ब्युटी आणि कॉन्फिडन्सवर इम्पॅक्ट करणार आहे आणि तो म्हणजे हेअरफॉल. तुमच्या घरामध्ये केस पडलेले असतात का? बाथरूममध्ये तुम्हाला खूप सारे केस मिळतात का? कंगव्यामध्ये केस असतात का? कधी कधी जेवणामध्ये केस येतात. झोपल्यावर पिलोवर बेडवर केस असतात. याच्यापैकी काही होत आहे का तुमच्या बाबतीत? असं असेल तर तुम्हाला नक्कीच हेअरफॉल होतोय आणि हा हेअरफॉल कंट्रोल केला पाहिजे, याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. आजच्या व्हिडिओचा हाच टॉपिक आहे, हेअरफॉल. आणि हेअरफॉलबद्दल माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळ, तुमची हेअरकेअर स्पेशलिस्ट. मी गेली 22 वर्ष हेअरकेअर या फील्डमध्ये काम करते आणि मुंबईमध्ये माझं हेअरकेअर सेंटरसुद्धा आहे. आणि माझ्याकडे बरेचसे असे क्लायंट्स येतात हेअरफॉलचा इश्यू घेऊन. त्यांच्याबरोबर मी काही इन्फॉर्मेशन शेअर करत असते. त्याच्यापैकीच काही इन्फॉर्मेशन आज तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा हेअरफॉल व्हायला लागतो तेव्हा असं वाटतं काही दिवसांनी थांबेल आणि वाट पाहिल्या जाते. पण हेअरफॉल काही थांबत नाही. मग काहीतरी शोधाशोध होते, काहीतरी उपाय शोधल्या जातात. कोणी सांगतं हे लाव, कोणी सांगतं ते लाव. यूट्यूबवर बरीचशी माहिती असते. वेगळे रेमेडीज ट्राय केल्या जातात. पण प्रत्येक वेळेला हेअरफॉल कंट्रोल होतोच असं नाही आहे. हेअरफॉल कंट्रोल होत नाही कारण त्याच्यामागे काय कारण आहे हेच समजलेलं नसतं. फक्त काहीतरी रेमेडीज केल्या जातात, ब्लाइंडली काहीतरी फॉलो केल्या जातं आणि म्हणूनच रिझल्ट्स मिळत नाहीत. रिझल्ट्स मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या हेअरफॉलचं कारण काय हे आधी शोधायला पाहिजे. माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते मला सांगतात की जेव्हा हेअरफॉल व्हायला लागतो तेव्हा सुरुवातीला केस अगदी लाईफलेस होऊन जातात आणि माझे केस अगदी लाईफलेस झालेत, काही जीवच नाही माझ्या केसांमध्ये, अशी कंप्लेंट्स घेऊन ते येतात. आणि हळूहळू हे लाईफलेस झालेले केस गळतच राहतात. त्याच्यावर काही उपाय नाही केला तर ते तसेच गळत राहतात आणि काही दिवसांनी स्कॅल्प दिसायला लागतो. स्पेशली जेव्हा फोटो काढल्या जातात किंवा स्कॅल्पवर जेव्हा लाईट पडतो तेव्हा स्कॅल्प अगदी क्लिअरली दिसायला लागतो. तुमच्या बाबतीत असं काय होत आहे का? आणि तरीसुद्धा हेअरफॉल कंट्रोल नाही झाला तर हा स्कॅल्प अगदी क्लिअरली जास्तच दिसायला लागतो. लाईट नाही पडला तरीसुद्धा समोरून स्कॅल्प दिसायला लागतो. आणि असंच चालू राहिलं तर काही एरियाजमध्ये परमनंट हेअर लॉस होतो. तिथे पुन्हा हेअर ग्रोथ येऊ शकत नाही कारण तिथले हेअर रूट्स डेड होऊन जातात. आणि हे सगळं होऊ नये याच्यासाठीच हेअरफॉल कंट्रोल वेळेवर केला पाहिजे. आणि हा हेअरफॉल कंट्रोल करेपर्यंत सेल्फ कॉन्फिडन्स लो होऊन जातो. खूप स्ट्रेस होतो आपण कसे दिसतोय आणि वयसुद्धा जास्त दिसायला लागतं आणि स्ट्रेस आणखीच वाढतो. तुमच्या बाबतीत असं काही होत आहे का? टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. या व्हिडिओजमध्ये मी हेअरफॉलबद्दल माहिती देणार आहे, हेअरकेअरबद्दल माहिती देणार आहे. हे व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि याच्यातल्या टिप्स फॉलो करत राहा. हेअरफॉलचे बेसिकली 5 रिझन्स असतात. ब्लाइंडली जर हे लाव ते लाव करत राहिलं तर प्रत्येक वेळेला रिझल्ट्स येतील असं नाही आहे. बाय चान्स तुमचा डाट बरोबर लागला तर तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. अदरवाईज रिझल्ट्स मिळणं जरा डिफिकल्ट आहे. म्हणून आधी तुमच्या हेअरफॉलचं कारण काय आहे हे शोधायला पाहिजे. आणि हेअरफॉलचं पहिलं कारण असतं न्यूट्रिशन, डाएट. डाएट जर बरोबर नसेल, पुरेसं न्यूट्रिशन तुमच्या केसांना मिळत नसेल तर हेअरफॉल व्हायला लागतो. कारण तुम्ही जे काही खाता, जो काही तुमचा डाएट असतो त्या डाएटच्या थ्रू तुमच्या बॉडीला जे काही विटॅमिन्स, मिनरल्स मिळत असतात, कॅल्शियम, प्रोटीन्स, आयर्न्स, जे काही गोष्टी रिक्वायर्ड असतात हेअर ग्रोथसाठी, त्या गोष्टी ब्लडच्या द्वारे हेअर रूट्सपर्यंत पोचत असतात. आणि डाएट खूप चांगला असेल तरच ते केसापर्यंत पोचत असतं. डाएट सो असेल, ओके असेल तर ते केसांपर्यंत न्यूट्रिशन पोचू शकत नाही आणि मग हेअरफॉल व्हायला लागतो. या कारणासाठी तुमचा डाएट चांगला असला पाहिजे. मेक शुअर तुमच्या डाएटमध्ये सगळे एलिमेंट्स असतील, सगळे न्यूट्रिएंट्स असतील आणि ते ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये असतील.
हा चेंज जेव्हा तुम्ही कराल, तुमचा डाएट जेव्हा तुम्ही चेंज कराल किंवा चेक करून बघाल की काय कमी आहे आणि रिक्वायर्ड चेंजेस कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या हेअरफॉलमध्ये नक्कीच फरक जाणवायला लागेल. हेअरफॉलचं दुसरं कारण असतं स्कॅल्प इश्यूज. स्कॅल्पमध्ये काहीतरी इश्यू असतो. कधी कधी डॅन्ड्रफ असतो किंवा स्कॅल्पमध्ये कोणत्या तरी गोष्टीचं इन्फेक्शन झालेलं असतं. फंगल इन्फेक्शन असतं किंवा इतर कोणतं तरी इन्फेक्शन असतं. कधी कधी स्कॅल्पमध्ये बॉईल्स आलेले असतात. जे पोर्स असतात, फॉलिकल्स असतात, ते क्लॉग झालेले असतात. असे स्कॅल्पचे वेगवेगळे इश्यूज असतात. हे जर इश्यूज असतील तर पुन्हा हेअरफॉल होणार आहे. तुम्ही चेक करा तुमचा स्कॅल्प हेल्दी आहे का, तुमच्या स्कॅल्पमध्ये काही इश्यूज नाही आहेत ना, तुम्हाला इचिंग होत आहे का, डॅन्ड्रफ आहे का, स्कॅल्पवर बॉईल्स आहेत का, किंवा इतर कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन आहे का, हे सगळं तुम्ही चेक करा. असं काही इन्फेक्शन असेल, असा काही स्कॅल्प इश्यू असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायला हवी. हेअरफॉलचं तिसरं कारण असतं रॉंग हेअर केअर. केसांची योग्य पद्धतीने, सायंटिफिक पद्धतीने कशी काळजी घ्यायची हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. कोम्बिंग कसं करायचं, शॅम्पू कोणता वापरायचा, कुठचा वापरायचा आणि कोणत्या पद्धतीने वापरायचा, कंडिशनर वापरायचा की नाही वापरायचा, एक ना अनेक बऱ्याच गोष्टी असतात हेअर केअरमध्ये. त्या जर फॉलो केल्या नाहीत किंवा त्याचा अवेअरनेस नसेल तर हेअरफॉल व्हायला लागतो. तुम्हाला बेसिक हेअर केअर समजावी, तुमचा हेअरफॉल कंट्रोल व्हावा, तुमचे केस सुंदर राहावेत लॉंग टर्मसाठी, यासाठी तुमच्यासाठी एक बेसिक हेअर केअर कोर्स मी तयार केलेला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला हेअर केअर कशी करायची हे समजणार आहे. डे टू डे केसांची काळजी कशी घ्यायची हे समजणार आहे. कारण इथे काही मिस्टेक्स असतील तर केसांवर त्याचा परिणाम होतो, हेअर ग्रोथवर, आणि हेअरफॉलसुद्धा व्हायला लागतो. बरेचसे हेअरचे इश्यूज व्हायला लागतात. तर यासाठी बेसिक हेअर केअर कोर्स तुमच्यासाठी रेडी आहे. जेव्हा तुम्ही हा कोर्स घेता, त्यातल्या गोष्टी तुम्ही फॉलो करता, तेव्हा तुमचे केसाची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. केसाचे जे छोटे छोटे इश्यूज असतात, जे डे टू डे केअर न केल्यामुळे होत असतात, हे दूर व्हायला लागतात. प्लस याच्यामध्ये 3 वेळेला तुम्ही माझ्याशी पर्सनली कनेक्ट करता. आणि जेव्हा तुम्ही माझ्याशी पर्सनली कनेक्ट होता, ज्याला मी सपोर्ट कॉल म्हणते, झूमवर असतात, तेव्हा मी तुम्हाला पर्सनली गाईड करेन तुमच्या हेअर प्रॉब्लेमसाठी. कारण हेअर केअर म्हटलं की बरेचसे प्रश्न मनात येत असतात. पर्सनली मी काय काय करू हे प्रश्न मनात येत असतात. सो त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी या कोर्सच्या द्वारे कनेक्ट करू शकता. आणि या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही हा कोर्स ॲक्सेस करू शकाल. या कोर्सची ॲक्च्युअल फीस 999 आहे, म्हणजे 999. पण आता सध्या थोडे दिवस या कोर्सवर तुमच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे. सध्या या कोर्सची फीस फक्त 299 म्हणजे 299 रुपये आहे. हा डिस्काउंट तुमच्यासाठी आहे स्पेशल आणि थोड्या दिवसांसाठी आहे. हा कोर्स ॲक्सेस करा, या कोर्ससाठी एनरोल करा आणि तुमच्या केसांची योग्य सायंटिफिक पद्धतीने कशी काळजी घ्यायची हे शिकून घ्या, ते फॉलो करा आणि पर्सनली माझ्याशी सुद्धा कनेक्ट करा. हेअरफॉलचं चौथं कारण असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्हाला काही हॉर्मोनल इश्यूज असतील, PCOD असेल किंवा टीनेजमध्ये काही मुलींना हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात किंवा मेनोपॉज एजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी, आफ्टर डिलिव्हरी, असे काही त्या दरम्यान हार्मोनल इम्बॅलन्स क्रिएट होत असतो बॉडीमध्ये आणि त्याचा परिणाम पुन्हा हेअरवर होत असतो. त्याच्यामुळे सुद्धा हेअरफॉल होत असतो. तर हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. त्याच्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घ्या. तुमचा हार्मोनल इश्यू जो काय असेल तो ट्रीट करा. त्याच्यामुळे सुद्धा मग हेअरफॉल रिव्हर्स होणार आहे. हेअरफॉलचं 5वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं स्ट्रेस. जेव्हा स्ट्रेस असतो तेव्हा हेअरफॉल व्हायला लागतो. तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकता का? तुम्ही आठवा की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कधी स्ट्रेस फील झाला आहे आणि त्यावेळेला तुमचे केस जास्त गळायला लागले आहेत का? किंवा आत्ता करंटली जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल तर चेक करा तुम्हाला कुठल्या तरी गोष्टीचा स्ट्रेस आहे का? कारण जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा केसांच्या मुळांना जेवढा व्हायला पाहिजे तेवढा ब्लड सप्लाय होत नाही आणि तेवढा ब्लड सप्लाय न झाल्यामुळे केसांना तेवढं नरिशमेंट मिळत नाही आणि हेअरफॉल व्हायला लागतो.
याच्यासाठी आपण आपला स्ट्रेस मॅनेज केला पाहिजे. जेव्हा स्ट्रेस मॅनेज होतो तेव्हा आपोआपच हेअरफॉल कंट्रोल व्हायला लागतं. स्ट्रेस कसा मॅनेज करायचा हे मी तुम्हाला गाईड करेन जेव्हा तुम्ही बेसिक हेअर केअर कोर्सच्या द्वारे माझ्याशी कनेक्ट व्हाल. माझ्या बऱ्याचशा स्टुडंट्सनी स्ट्रेसवर कंट्रोल घेतलेला आहे आणि त्यामुळे हेअरफॉलवर सुद्धा कंट्रोल घेतलेला आहे. तुम्ही जर स्ट्रेसमध्ये असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. या कोर्सला एनरोल करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मगाशी मी याच्याबद्दल सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणि जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर कनेक्ट व्हाल तेव्हा स्ट्रेसवर कसं वर्क करायचं, तुमचा स्ट्रेस खूप इझिली तुम्हीच कसा कंट्रोल करू शकता हे मी तुम्हाला गाईड करेन. तुम्हाला जर करंटली हेअरफॉल होत असेल आणि त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लो होत असेल, तुम्हाला असं वाटत असेल तुमचं एज त्यामुळे जास्त दिसतंय आणि तुम्हाला स्ट्रेस होत असेल तुमच्या लुक्सच्या बाबतीत, तर तुमच्या हेअरफॉलचं ॲक्च्युली कारण काय आहे हे शोधून काढा. आज मी तुम्हाला हेअरफॉलची 5 कारणं सांगितली. न्यूट्रिशन, स्ट्रेस, रॉंग हेअर केअर, हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि हेअर केअर मिस्टेक्स. बेसिक हेअर केअरमध्ये तुमच्या काय मिस्टेक्स होतात का हे तुम्ही शोधून काढा आणि तुमचे केस सुंदर दिसावेत, लॉंग टर्मपर्यंत ते चांगले राहावेत. यासाठी तुमच्यासाठी जो बेसिक हेअर केअर कोर्स तयार केलेला आहे ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही एनरोल करा. एक छोटीशी अमाऊंट आहे, छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे आणि जेव्हा तुम्ही या कोर्ससाठी एनरोल करा तेव्हा तुम्ही पर्सनली माझ्याशी सुद्धा कनेक्ट करा. आय होप आजच्या व्हिडिओतली ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी युजफुल होती. हेअरफॉल होत असेल काळजी करू नका. याच्या पुढे सुद्धा आणखी असेच व्हिडिओज येणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला हेअरफॉलबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल आणि काही टिप्ससुद्धा मिळतील. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या हेअर केअरच्या व्हिडिओजचा तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया अशाच एका हेअर केअर व्हिडिओमध्ये. थँक्यू.